तिघींच्या प्रवाहास प्राणहिता या नावाने ओळखले जाते। प्राणहिता आणि ही प्राणहिता पुढे जाऊन गोदावरी नदीला जाऊन मिळते, म्हणजे याचे योग्य उत्तर आहे वर्धा नदी ही पुढे जाऊन गोदावरीला जाऊन मिळते, म्हणजे वर्धा नदी ही गोदावरीची उपनदी आहे। म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी। आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळते? आणि आपले ऑप्शन आहेत तापी, बी कृष्णा, सी नर्मदा आणि डी वैनगंगा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा नदी। कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। कृष्णा नदीचा उगम आपण पाहिल्याप्रमाणे तो महाबळेश्वर या ठिकाणी होतो व पुढे जाऊन ती कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून वाहत जाऊन आंध्र प्रदेश या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा नदी। आपला पुढील 12वा प्रश्न आहे कोणत्या नदीवर कोयना धरण बांधण्यात आलेले आहे? आणि ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोयना, बी गोदावरी, सी कृष्णा आणि डी भीमा। तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे। कोयना नदीचे धरण हे कोयना नदीवर कोयना नावाचे धरण आहे, त्यामुळे ऑप्शन ए हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे।